HMPVच्या व्हायरसची भारतात एंट्री झाली आहे। गुजरातमध्ये पहिला रुग्ण आढळलाय। 2 महिन्याच्या मुलाला अहवाल पॉझिटिव्ह आलाय। 2 महिन्यांचा मुलगा हा पॉझिटिव्ह आलेला आहे। मुलावर अहमदाबाद इथल्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर बंगळुरूमध्ये देखील 8 महिन्याच्या मुलीला HMPVची लागण झालेली आहे। चीनमधील HMPVच्या उद्रेकाबद्दल संपूर्ण जग चिंतेत असताना भारतात आता बंगळुरू मार्गे हा विषाणू शिरलेला आहे। पहिला रुग्ण आढळलेला आहे भारतामध्ये। भारतातील बंगळुरू इथल्या एका 8 महिन्याच्या बाळाला या व्हायरसची लागण झालेली आहे। HMPV हा व्हायरस फुफ्फुस आणि वायुमार्गांवर परिणाम करतो। श्वसनावर विशेषतः प्रघात घालतो। कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्यांना जास्त धोका या व्हायरसचा संभवतोय। चीनमधूनच HMPV म्हणजे ह्यूमन मेटा न्यूमोव्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे। परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही। या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशातही आली होती। हा विषाणू कोविड सारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिरुलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही, परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल। त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही। या सगळ्या संदर्भात जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी साबळे यांच्याशी काही वेळापूर्वी माझ्या सहकारीनं केलेला हा संवाद आपण साधूया। बरेच लोक हे चायनामधून आल्यामुळे ह्याला कोविड सारखंच समजतात आणि कोविड सारखंच ह्याची प्रगती होईल असं वाटतंय। पण हे व्हायरस आपल्याला माहिती आहे 20-25 वर्षापासून आणि हे सर्दी पडल्यासारखाच आजार बऱ्याच रुग्णात करून नंतर ते ठीक होऊन जातं। त्यामुळे भीती पसरवण्यापेक्षा तुम्ही जे म्हणालात ते एकदम बरोबर आहे की काळजी करण्याचं कारण नाहीये, काळजी घ्यायची आहे मात्र की ज्यांना सर्दी खोकला झाला असेल आणि ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असेल त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा। नाहीतर हा आजार थोड्या दिवसात आपोआप बरा होऊन जातो। जेवढी सर्दी होते, ताप होते त्याच्यापुरतीच औषधं घ्यावी लागतात। ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा। आणि सध्या मास्क लावायचे देखील डायरेक्टिव्ह काही आलेले नाहीयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।